माझं नाव भगवान नामदेव पाटील, माजी सरपंच, ग्रामपंचायत झरे आणि विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी। आता बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी भाषण सांगितली। या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या खानापूर आटपाडी तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय भैया किंगमेकर अध्यक्ष तानाजीराव पाटील, सन्माननीय व्यासपीठ आणि आटपाडी तालुक्यातून आलेल्या सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलची इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि सर्वसामान्य नागरिकाच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस फोन चालू ठेवला, ते टेम्पो योजनेचे जनक कार्यसम्राट आमदार कैलासवासी अनिल भाऊ यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, आटपाडी तालुक्याचा किंगमेकर आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा योद्धा अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मी छोटासा कार्यकर्ता आहे। आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, राजकारणामध्ये काम करत असताना जनतेच्या समोर काहीतरी विजन घेऊन जायचं असतं, त्याशिवाय कुठलंही काम होत नसतं। 1990 साली भाऊ आमदार झाले, भाऊ एकूण 4 वेळा आमदार झाले। प्रत्येक वेळेला त्यांनी टिंबूसाठी आपली या ठिकाणी पूर्ण आमदारकी भावने खर्च केली। आज आटपाडी, खानापूर असेल, विसापूर सर्कल असेल, याची प्रत्येकाच्या बांधापर्यंत काम पोहोचलेलं आहे आणि ही योजना 5 टप्प्यामध्ये पूर्ण झाली अशी त्यावेळेला शासनाने जाहीर केलं। परंतु या आटपाडी तालुक्यातील पूर्व भागातील आणि पश्चिम भागामधले आमच्या गोळेवाडी असेल, घरणी असेल, ही गावं पाण्यापासून वंचित राहिली होती, परंतु या गावांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून भाऊंच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व म्हणजे अध्यक्ष तानाजीराव पाटील आणि भाऊंनी 6व्या टप्प्याचा प्रस्ताव या ठिकाणी तयार केला आणि भाऊंनी तो हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला नेला आणि भाऊंनी तिथं सांगितलं की जोपर्यंत माझ्या 6व्या टप्प्याला मंजुरी तुम्ही देत नाही तोपर्यंत मी विधान भवनामध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही। आणि भाऊ साक्षरशः खुर्ची टाकून त्या ठिकाणी वरांड्यात बसले। त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते आणि तो प्रस्ताव त्यांनी 6व्या टप्प्याचा मंजूर झाला म्हणून ज्यावेळेला भाऊंच्या हातामध्ये दिला आणि भाऊंचा आनंद गगनामध्ये मावेनासा झाला। परंतु जो आवडे सर्वा तोची आवडे देवा या उक्तीनुसार भाऊ आपल्यातून निघून गेले आणि ही सर्व जबाबदारी भाऊंच्या मुशीत तयार झालेल्या नेतृत्वामध्ये सुहासभैया, तानाजीराव पाटील साहेब आणि अंबोदादा यांच्यावर येऊन पडली। परंतु 6व्या टप्प्याचं उद्घाटन विटा येथे एकनाथराव शिंदे साहेबांच्या हस्ते केलं, पण त्या कार्यक्रमाला भाऊ या ठिकाणी राहिले नाहीत। ही सगळ्याला त्या ठिकाणी उणीव भासत होती। उद्घाटन केलं आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात झाली। आज जवळजवळ 80% ते 90% या ठिकाणी त्या योजनेचं काम भैया आणि अध्यक्षाच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे। एकदा का तरी येत्या आवर्तनाला सुद्धा आमच्या गोळेवाडीच्या तलावामध्ये पाणी सुटेल, घरणीला पाणी मिळेल, पिंपरीला पाणी मिळेल आणि तिकडला भाग जो वंचित राहिलेला होता तो सुजलाम सुफलाम होणार आहे। प्रत्येकाच्या बांधापर्यंत त्या ठिकाणी पाणी जाणार आहे। या ठिकाणी ह्याला म्हणायचं असतं काम, नुसतं सभा संघाच्या मोठं बोलायचं, ह्याला मारायचं, त्याला हाणायचं, ह्या भानगडी कधी सुद्धा कुणी करायचं नाही। एक वैचारिक विचाराने आपण लढायला यायचं आहे। आज या ठिकाणी आमच्या निंबोडे गटातून माझ्या घराला आम्ही जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता। त्या ठिकाणी अध्यक्षांनी विद्याताईची जिल्हा परिषदची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करून टाकली। माझ्या मते महाराष्ट्रामध्ये पहिली उमेदवारी कुणाची जाहीर झाली असेल तर ऍडव्होकेट विद्याताई मोठेंची झाली आहे। त्या मॅडमचं अतिशय मोठं काम आहे। त्यांनी साध्य फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी मॅडमनी मी विचारलं, मॅडम यातून तुम्ही काय करणार आहे? त्यांनी साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून विटा आणि आटपाडीच्या लायब्ररी चालू केलेल्या आहेत। या लायब्ररीच्या माध्यमातून आपल्या दुष्काळी भागातील गोरगरिबांची पोरं जवळ 150 ते 200 पोरं आज शासकीय सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झाले आहेत। मोठे साहेबांना विचारलं, मोठे साहेब म्हणले या भागातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे हा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून आज विभूतवाडीमध्ये त्या दुधाचा प्लॅन्ट त्यांनी चालू केलेला आहे। आज म्हातारपणी माणसाने काय लागते, दवाखान्याची गरज आहे, कुणाची मुलं संभाळतात, कुणाची संभळत नाही। त्यांनी जवळ 100 बेडचं हॉस्पिटल या बेळगाव येथे त्यांनी चालू करायचं काम या ठिकाणी चालू केलं आहे। त्यांनी सांगितलं कुठलाही माणूस आजारी पडला त्याला कसलाही आजार जरी असला विनामूल्य सेवा देऊन त्या पेशंटला त्या ठिकाणी आम्ही हे देणार आहे। आज या ठिकाणी एवढं मोठं काम विद्याताईच्या माध्यमातून होत आहे। अध्यक्षाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अध्यक्ष मला म्हणले, भगवानराव तुम्ही मार्केट कमी जाऊ, मी म्हणलं नाही बाबा माझं काम नाही, नाही म्हणजे तुम्हाला राहायच लागते म्हणले।
मी राहिलो योगायोगाने मी निवडून आलो. अध्यक्ष म्हणजे तुम्ही जावा आता फिरायला. आम्ही 9 जण होतो भाया. आम्ही सगळं संपतो थोडं ठीक आहे बरं का. पुढं काय तर सांगायला राहिलं पाहिजे असू द्या बरं का. आता भैया सांगायचं तात्पर्य एकच मुद्दा सांगतो मी. सांगतो बरं का भैया. जसं आपण पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला घेतल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन त्या ठिकाणी मिळत नाही, तसं भगवान पाटलाचं दर्शन घेतल्याशिवाय ह्या विरोधकांना झऱ्यामध्ये एंट्री नाही. माझं दर्शन घेतल्यावर त्याला झऱ्यात येईल नाही, कारण माझ्या दारातच गावात येते. दिवसाचं 10 रथांचं मला तोंड. तुम्हाला कुणाला जास्त वेळ बघायला लागत तसं तेवढं भगवान पाटलाला भावाभावाचं रोज तोंड बघायला लागते. आमचा एक गडी गेला की पुढे झऱ्यात भूतच लागणार. झऱ्यात भूतच लागणार. अहो तुम्हाला सांगतो भूत काय त्याला वाटतंय झऱ्यात छोटा गट आहे. छोटा जर गट त्यांना वाटत असता तर झऱ्यात भैया लय मोठा भूकंप आहे. त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काय घराच्या बाबतीत काय टेन्शन घ्यायचं. आमच्याकडेच भांडायला वाले तो चौरस तिकडे बोलतोय शिव इकडे बोलतोय राजावर असं करतोय. कोण काही करत नाही. अध्यक्ष तुम्ही आणि भैया जे उमेदवार देतात त्या उमेदवाराने प्रचार करून या आटपाडी तालुक्यातल्या 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती या प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार. एकच उदाहरण थांबतो. ज्या वेळेला पडाळ्याला सिद्धी जवाहरने जेव्हा वेढा दिला होता भैया, त्यावेळेला जवळजवळ 2 महिन्यानंतर शिवाजी महाराज पावनखिंड झाले आणि त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे होते. त्यांनी सांगितले की राजे तो जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोचत नाही तोपर्यंत ही पावनखिंड मी लढवणार आहे. आणि शेवटी ज्या वेळा विशाळगडावरती राजे गेले आणि त्यांनी तोफांचा आवाज केला आणि बाजीप्रभूने आपला प्राण सोडला, त्याप्रमाणे जोपर्यंत 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समितीचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या शिवसेनेचा फडकत नाही तोपर्यंत या ठिकाणी असलेल्या सर्व मावळ्याला एकच विनंती आहे. आपली वैचारिक विचाराची तलवार म्यान करायची नाही. ही ग्रामपंचायतीची निवडणूक समजून प्रत्येक वार्डातलं प्रत्येक मत आपण या ठिकाणी घडवून आणायचं आहे. आपल्या गावची ग्रामपंचायतीच आहे असं समजून मतदान करा. आणि सगळ्या उमेदवारांना अध्यक्षांनी भैया जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना प्रत्येक गावातून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो.